हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। आज आहे श्रावणी सोमवार 3 आणि आमच्या गावातच एक वलडेश्वरला मंदिर आहे शंकराचं। तिथे आज आम्ही सकाळीच माझी फॅमिलीसोबत मी जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो। त्यातल्या त्यातच आज आहे आमच्या गौरवचा बड्डे, म्हणजे माझ्या जावेच्या मुलाचा बड्डे। तर आम्ही कसं ते सेलिब्रेट वगैरे करतो आणि कसं काय करतो ते मी तुम्हाला माझ्या व्लॉगमधून दाखवणार आहे, तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा। आज आहे गौरवचा बड्डे। तर आमच्या घरात कसं असतं, ज्याचा बड्डे असतो ना त्यांच्या घरी एक अशी पार्टी देतात सर्वांसाठी खाण्याचं, जेवण वगैरे त्यांच्या इथेच असते। तर आज जेवणामध्ये मेनू आहे वाटाण्याची भाजी, वरण आणि सोयाबीन चिली। तर सोयाबीन चिली मी बनवणार आहे, तर त्याची मी आता रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा। सोयाबीन चिल्लीसाठी हे सोयाबीन छोटे बारीक असतात नाही का, ते घेतलेत आणि त्याला कॉर्नफ्लॉवर मीठ टाकून मी असे ठेवलेले आहेत बाजूला, आणि इकडे कढईमध्ये तळायला घेतलेत। आणि तिथे बाहेर असा आवाज येतोय कारण लहान मुलं आहेत, त्यांचं सगळं म्हणजे भांडणं वगैरे चालले, तर ताई त्यांना समजवायला गेल्यात म्हणून आवाज येतो जास्तच। हे बघा, हे पण तुटलं आता। ओ माय गॉड, हे काढून घेऊया। हे बघा असा ब्राऊन कलर झाला ना, आपण काढून घ्यायचं। ते इथे मी काढून घेते आणि मी इथे बाहेरच हे घेतलंय करायला। बाहेर म्हणजे त्यांचं जो घर आहे ना, हा बघा, हा व्हायचा आहे काम अजून, त्या भागात मी हे करायला घेतले। किचन त्यांचं सध्या छोटं आहे ना, त्याच्यामध्ये जागा नाही होत, मी इकडे घेतले। दुसरी बॅच टाकते मी। तेल पण उडते। मोठी कढाई त्यासाठीच घेतली, जास्त टाकता येईल आपल्याला। हे मी हा नारळ पाणी घेतलंय प्यायला, थोडासा एनर्जी म्हणून, आज उपवास आहे म्हणून। तर आता मी दाखवते बाकीच्या लेडीज काय करतात, म्हणजे माझ्या 2 जाऊबाई आहेत, त्या पण कुकिंग चालू आहे त्यांची। आता इथं यांची कामं चालली। तुम्ही काय करणार आहोत दीदी? मी लसूण चॉप करते। म्हणजे काय करणार आहोत त्याच्यात, दुसरा काय म्हणजे रेसिपी कुठली करणार आहोत? चिली, सोयाबीन चिली। ती मी नाही सांगली, मी करते। हा, मला सगळं सामान कापून वगैरे देतात। हा ताई, तुम्ही काय करता? वाटाणे आणि डेटी। ही बघा, एक अशी वटाणे आणि डेटींची भाजी, गावठी पहिली जुनी पद्धत। हिरवे वटाणे का सफेद वटाणं? हिरवे वटाणे का? फक्त डेटीच ज्ञान। हे डेटी उकडले का अगोदर? उकडले। आणि आमच्या ताई मस्त जेवण बनवतात। मोठी रेसिपी असेल ना, म्हणजे जास्त बनवायचं असेल ना क्वांटिटी, का आमच्या ताई शेफ होतात, त्यांना अंदाज आहे। आणि आम्ही दोघी 2 माणसांचा, 3 माणसांचा, 4 माणसांचा जास्तीत जास्त करतो आम्ही। आणि इथे जास्त माणसांचा हा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडं। तर आता चला आपण आता बाहेर दुसरे काय गडबड चालली ती बघूया। तर आता इथे बघूया आपण काय चाललंय। आणि इथे चाललंय बर्थडे बॉय काय करतोय? पेरू खाते का? बर्थडे बॉयचा भाऊस आज, त्याचा काय म्हणजे मूडच जाईल बर्थडे बॉयचा, बर्थडे बॉयच्या भावाचा। हा, तुझा याने तर सुट्टीच घेतली आज भावाचा बर्थडे बोलल्यावर। याने पण का सुन्न झालाय यो? काय झाला? झाली भांडणं दोघांची? मारला याला? द्वित तुला मारला? काय रे द्वित, मारला तुला? ए, तयारी नाही काय करू, सजावट वगैरे? चला मग आता किचन मध्येच जाऊया आपण। तर ती करतील, मी आता या साईडला आलो। इथे बघूया आपण। तर ही आहे सर्व मुलांची, माणसांची मोठ्या फेवरेट डिश चिली, मग ती कसली पण असू दे। तर ही आहे
सोयाबीन चिली. तर चला मी बनवते, नंतर तुम्हाला दाखवते कशी कशी नंतर बनवते. ते आधी फ्राय करून घेते. हे आता एकीकडे फ्राय व्हायला पण थोडा टाईम लागतो, तर मी तोपर्यंत त्यांना सांगून येते मला शिमला मिर्च वगैरे कशी कट करून द्या म्हणून ते सांगून येते. कारण 2 प्रकारचे आपण लांब लांब अशी कापतो, नाहीतर चौकोनी. मग त्यांना सांगते दीदी चौकोनी कापा. हा बरोबर आहे बघ असंच छोटा पीस. याचा अजून करा 2. ओके. आणि कांदा पण तसाच पाहिजे मला. आणि हा कसा केलाय लसूण चॉप केले असाच पाहिजे सेम. ओके. आणि ही पण लागल आपल्याला नंतर. काय त्याला बोलता उलपत, ती पण लागल अशी बारीक कापून. ती समजा लास्टला चालेल. मग मला करून द्या ते. चालेल. तर याच्यामध्ये सुरुवातीला मी तेलामध्ये लसूण टाकला आणि आला, त्यानंतर शिमला मिरची, कांदा आणि मिरची अशी टाकली आणि ते आता शिजवून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. त्यानंतर हा मसाला आपण तयार केलेला आहे. ग्रेव्हीची पॅकेटं वगैरे 3 घेतली ती पॅकेटं, ती टाकू याच्यामध्ये. नंतर मग ती चिली आपले हे टाकायचे. मी पण चिली आणि 4 माणसांची जास्त माणसांची बनवते. ताईंच्याकडे बघून शिकलो, जास्त लोकांचं जेवण जास्त करायचं. तुमचा बोलणं कसं आहे? आता शिजत आलेला आहे, अजून थोडी शिजवू ना. त्याच्यानंतर हा शिजला ना का आपण याच्यामध्ये हे सोयाबीन टाकू फ्राय केलेले. त्याच्यानंतर तो मसाला वरची टाकायचा आणि मिक्स केली का मग झाली ना. म्हणून जरा या स्टेपला जरा टाइम लागतो. हॅलो. तर आता आमची तयारी वगैरे झाली आणि गौरवच्या बड्डेला आता आम्ही चाललो. आपण आता खाली जाऊन बघूया त्यांची किती तयारी वगैरे झाली ते. आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग मी तयारी करायला आलो. आणि हे बघा मी अशी ड्रेसिंग केलेली आहे. तयारी वगैरे झालेली आहे आणि मी आता आली खाली. बघूया काय चाललंय. हॅलो हॅलो. आणि सर्व पाहुणी वगैरे आली. सिनो काय मस्त. मला आज फोन भेटला. कोणी दिला? गौरवला. आता इथं सर्व पाहुणे आलेले आहेत. हे काय भाई जेवायला बसला? उपवास होता? सोडला का? जायचंय का तुला? असं का? आणि बघ गोलू. आणि इथे ही पाहुणे मंडळी आलेले आहेत. हाय गौरव, प्रेम, श्रावणी. हा आता शिर्डीला गेलेला तो आत्ताच आलाय ना रोहित. आणि हा बघा आपला बर्थडे बॉय रेडी झालेला आहे पप्पाच्या सोबत. पंढरशे. हा कधी कापणार आता केक? अजून आला नाही केक आला नाही. काय बोला तुम्ही सांगा भाऊ. कशाबद्दल? केक अजून आला नाही. अहो केक बनवायला दिलाय तो. स्पेशल केक आहे तो. तो केक स्पेशल बनवायचा आहे ना. तो रेडी. हा तो ताजा तुझा बनवता लगेच कापायचा असतो. अर्धा तासाचा जास्त वेळ ठेवायचा नाही तो, नाहीतर कडक होतो. आता इथे दीदी पण आलेले आहेत. आणि स्वीट दीदी स्वीटी वगैरे कुठे आहे? मराठी आता ही सर्व चाकूशी का असती. ग्रीन कलर काय करतो ते कोणी आम्हाला घेतो. सगळं असं येतं अंगावर.
मस्त झाला चिकन आज होता आता इथं आम्ही सगळी जेवायला बसलो महिला मंडळ अगोदर आणि ते जेवायला मेनू बघा वरण काय आपली चिली आणि ती एक वाटाण्याची भाजी आहे ती बघा संपली मस्त असं जेवण झालं जेवण कसं झालंय कसा खाला तर नाही देवा काय चाललेलं आहे पोरींचा सरप्राईज लुक चाललेला काहीतरी काय ना काय करत हे बघा काय केलंय भूत बनवलंय बघा हिला ही मेकअप आर्टिस्ट आणि स्पेशल मेकअप केलेली आणि यांचं काय चाललंय बघा वरती आम्ही बर्थडे सेलिब्रेट करत होतो आणि या जेवल्या आणि इकडे हे असं करायला आलंय काहीतरी बघा कसं वाटतंय का कसं काय करतात या अशा तर आज आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे गौरवचा आणि इकडे आता खाली आलो तर यांची चाललेली मस्ती ती बघितली आम्ही आणि ती मी याच्यामध्ये थोडी दाखवली यांची मस्ती तर आय होप तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय.